रँक सूत्रावर तुमचे स्वागत आहे। जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। एका बाजूला राज्य सरकारने लाखो महिलांच्या खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्यांचे एकत्र 3,000 रुपये जमा करण्यास सुरुवात केली आहे, तर दुसरा बाजूला एक धक्कादायक आकडा समोर आला आहे। तब्बल 70 लाख महिलांना या योजनेतून थेट बाहेर काढण्यात आले आहे। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, 70 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत। तुमच्या खात्यात हे 3,000 रुपये आले आहेत की नाही आणि तुमचे नाव या 70 लाख महिलांच्या यादीत तर नाही ना, हे कसे तपासायचे आणि जर नाव कट झाले असेल तर ते परत कसे सुरू करायचे याची शेवटची संधी सरकारने दिली आहे। संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, सगळ्यात आधी समजून घेऊया की एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिला यादीतून बाहेर का पडल्या। जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास 2,47,00,000 अर्ज आले होते, पण सरकारने 30 एप्रिल 2026 पर्यंत KYC करणे पूर्णपणे बंधनकारक केले होते। ज्या महिलांनी बँक खात्याला आधार कार्ड लिंक केले नव्हते, अंगणवाडी केंद्रात जाऊन थंब किंवा लाईव्ह फोटो व्हेरिफिकेशन केले नाही, किंवा ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आढळले किंवा घरात 4 चाकी वाहन होते, अशा तब्बल 69 ते 70 लाख महिलांचे अर्ज थेट रद्द करण्यात आले आहेत। त्यामुळे आता महाराष्ट्रात केवळ 9,77,00,000 महिलाच अधिकृतपणे पात्र राहिल्या आहेत। यामुळे शासनाच्या महिन्याचा खर्च 3,600 रुपये कोटींवरून थेट 2,650 कोटी रुपयांपर्यंत आला आहे। आता वळूया एका चांगल्या आणि आनंदाच्या बातमीकडे। गेल्या 2 महिन्यांपासून अनेक महिलांचे हप्ते रखडले होते, कारण सरकार या याद्यांची पडताळणी करत होते, पण आता ही पडताळणी पूर्ण झाली आहे। मे महिन्याच्या मध्यात 14 आणि 15 मे रोजी सरकारने सर्व पात्र 1,77,00,000 महिलांच्या खात्यात मार्च आणि एप्रिल अशा 2 महिन्यांचे एकत्र 3,000 रुपये DBTद्वारे पाठवले आहेत। अनेक महिलांना याचे मेसेज देखील आले आहेत। जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर लगेच तुमच्या बँकेत जाऊन पासबुक अपडेट करा किंवा आधार लिंक असलेल्या खात्याची शिल्लक बॅलन्स तपासा। आता तुम्ही म्हणाल, आमचे नाव तांत्रिक अडचणीमुळे कट झाले आहे, आम्ही खरोखर गरीब आहोत, मग आम्ही काय करायचे? तर मित्रांनो, निराश होऊ नका। सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे। जरी ऑनलाईन KYC पोर्टल आता बंद झाले असले तरी सरकारने ऑफलाईन पडताळणीची शेवटची संधी दिली आहे। यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ते नीट लिहून घ्या किंवा व्हिडिओ सेव्ह करून घ्या। तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय WCD ऑफिस थेट जावे लागेल। तिथे जाऊन तुम्हाला खालील कागदपत्रे जमा करावे लागतील: तुमचे आधार कार्ड आणि बँक पासबुक जे आधारशी लिंक आहे, महाराष्ट्राचा रहिवासी दाखला, डॉमिसिल किंवा जुने रेशन कार्ड, 2.5 लाख रुपयांच्या आतील उत्पन्नाचा दाखला, आणि तिथे तुमचे लाईव्ह फोटो व्हेरिफिकेशन केले जाईल। जर तुमचे कागदपत्र खरे असतील तर अधिकारी तुमचा अर्ज पुन्हा पात्र अप्रूव्ह करतील आणि तुमचे थांबलेले पैसे पुन्हा सुरू होतील। तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2026 मधील ही होती आत्तापर्यंतची सर्वात मोठी अपडेट्स। तुमच्या खात्यात 3,000 रुपये आले की नाही हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा, आणि ही माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक गरजू महिलेपर्यंत, तुमच्या आई बहीण नातेवाईकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ व्हॉट्सअपद्वारे नक्की शेअर करा। अशाच नवनवीन आणि कडक माहितीसाठी तुमच्या हक्काच्या रँक सूत्रा चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।